नमस्कार मित्रांनो, मी अनुप सर आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या पिलर्स कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कामगार विभाग भरती 2026 साठी जी निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक या पदासाठी जी 29 आणि 30 ला एग्जाम होणार आहे, त्यासाठी पिलर्स कोचिंग क्लासेस म्हणजेच आपण घेऊन आलोय निर्णायक 2026 टेस्ट सिरीज। आता ही टेस्ट सिरीज जी आहे ही थोडी वेगळ्या पद्धतीची असेल किंवा ह्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। अगदी फक्त आणि फक्त 249 रुपयाला ही टेस्ट सिरीज आहे, ज्यामध्ये 1500 पेक्षा जास्त प्रश्नसंच तुम्हाला बघायला मिळतील। आता 1500 मध्ये कोणत्या पद्धतीचे असतील, कसे असतील, काय असतील, हे सर्व माहिती करून घ्या। आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळी माहिती व्यवस्थित मिळेल। काय होतं, बरेचदा तुम्ही लोक घाई फक्त बॅनर बघता आणि मग टेस्ट घेता आणि नंतर मग बऱ्याचशा गोष्टी विचारता। पण त्याआधी काय करा, ही टेस्ट सिरीज व्यवस्थित समजून घ्या। नेमकं काय आहे, हार्डली तुमचे 5 मिनिटं जातील, पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला माहिती असायला पाहिजे की आपला एक्झाम फॉर्मॅट कसा आहे। एक्झाम फॉर्मॅट जर का तुम्ही लक्षात घेतला मित्रांनो, तर ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान आणि टेक्निकल सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये आपण त्याला बोलतो की जे कायदे त्यांनी दिलेले आहे कामगाराच्या संदर्भात, ते कायदे आपल्याला करायचे, किती करायचे, काय करायचे, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये इम्पॉर्टंट कायदे किती आहे, त्यासाठी अजून एक स्पेशल कोर्स आहे का, हे सगळं माहिती पडेल। पण सुरुवातीला लक्षात घ्या, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती राहणार आहे, तर मराठीचे टोटल 15 राहणार, इंग्रजीचे टोटल 15 राहणार। मराठीला जे प्रश्न असतील मित्रांनो लक्षात घ्या, त्यासाठी मराठीसाठी मार्क्स जे आहे 30 आहे आणि लँग्वेज कोणती आहे, मराठीच राहणार आहे, बरोबर आहे। त्यासोबतच इंग्रजी आहे, त्याचे 15 प्रश्न असणार आहे 30 मार्क्ससाठी आणि माध्यम कोणतं राहील, इंग्रजी राहील। बाकी बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन असतील, 30 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे। पण त्याच्यासाठी जी लँग्वेज आहे ती मराठी आणि इंग्रजी दोन्ही आहे, तुम्हाला पाहिजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही हा पेपर सॉल्व करू शकता। आणि या चारही याची जी लेवल आहे मित्रांनो, ती पदवीची लेवल आहे, डिग्री लेवल आहे, लक्षात घ्या। काय आहे, पदवी दर्जा आहे याला, किंवा डिग्री लेवल क्वेश्चन विचारले जातील। आता पदवी दर्जा, डिग्री लेवलचे क्वेश्चन कसे विचारले जातील, काय विचारले जातील, तेही तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजमध्ये माहिती पडेल। त्यासोबतच टेक्निकल 40 मार्क्स विचारले जाणार आहे, 40 क्वेश्चन विचारले जाणार आहे 80 मार्क्ससाठी, आणि माध्यम त्यामध्ये सुद्धा इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यममध्ये तुम्ही पेपर हा देऊ शकता। त्याच अनुषंगाने मराठी आणि इंग्लिश दोन्हीही फॉर्मॅटमध्ये आपण आपली टेस्ट सिरीज घेऊन आलो आहे आणि एकदम परफेक्ट फॉर्मॅटमध्ये ही टेस्ट सिरीज असणार आहे। ज्याचा रिव्हिजन करायची आहे त्यांनी रिव्हिजन सोबत टेस्ट सॉल्व करा। जो आत्ता सुरुवातीला अभ्यास चालू करत असेल तर तोही विद्यार्थी आत्ता अशा पद्धतीने टेस्ट सिरीज चालू करू शकतो, आणि रिव्हिजन करायची असेल तर आपल्या टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही रिव्हिजन चालू करू शकता। कशी काय, तर एकाच वेळेला सर्व टेस्ट मिळणार नाही, एक टेस्ट तुम्हाला 3दा सॉल्व करता येणार आहे। लक्षात घ्या, किती, 3दा। पुन्हा एकदा सांगतोय, एक टेस्ट तुम्हाला 3 वेळा सॉल्व करता येणार आहे। म्हणजे पहिल्यांदा चुका झाल्या त्या दुसऱ्यांदा रिकवर करा, दुसऱ्यांदा चुका झाल्या त्या तिसऱ्यांदा रिकवर करा, म्हणजे एक टेस्ट तुम्हाला 3दा सॉल्व करता येणार आहे। एकाच दिवशी सर्व टेस्ट मिळणार नाही। बघा, वेतन संहिता आणि औद्योगिक संबंध संहिता ह्या ज्या 2 टेस्ट आहे ह्या आज अपलोड होणार आहे, म्हणजेच 8 वाजता 8 तारखेला रात्री तुम्हाला अपलोड झालेल्या बघायला मिळतील या दोन्हीही टेस्ट, ज्यामध्ये 3 सेट्स 25-25 चे असे 75 क्वेश्चन तुम्हाला वेतन संहितेवर बघायला मिळतील, आणि औद्योगिक संबंध संहिता 2020 वर तुम्हाला 2 सेट 25 चे म्हणजे टोटल 50 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील। क्लिअर, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना रिव्हिजन करायची आहे त्यांनी फक्त आज या 2 वर रिव्हिजन करायची आणि आपली टेस्ट द्यायची आहे। वेतन संहितेसाठी 75 प्रश्न 2 सेट तयार केले आहे, 3 सेट तयार केले आहे 25-25 चे, आणि औद्योगिक संहितेसाठी 2 सेट तयार केले आहे 25-25 चे 50 प्रश्नांचे, जे की आज रात्री तुम्हाला अपलोड झालेली बघायला मिळेल। त्यासोबत सामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कार्यस्थिती संहिता 2020 या तुम्हाला 9 तारीख म्हणजेच उद्याला बघायला मिळतील,
ज्याचे 2-2 सेट आहे 25-25चे, म्हणजे टोटल 50 क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळतील. लक्षात येतंय का? म्हणजे तुम्ही जर का व्यवस्थित लक्षात घेतलं तर इथे तुम्हाला टोटल 225 प्रश्नांची प्रॅक्टिस करता येते. लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहे, सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहे. वेतन संहिता, औद्योगिक संबंध संहिता, सामाजिक सुरक्षा संहिता, व्यावसायिक सुरक्षा संहिता ज्या आहेत, सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहे. त्याच्यावर रिव्हिजन जास्त लागणार, त्याच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस सुरुवातीला करून घ्या. व्यवस्थित पद्धतीने 3दा पेपर सॉल्व्ह करता येतो. टोटल 225 प्रश्न दिलेले आहेत आणि एवढेच कायदे तुम्हाला करायचे, जेवढे कायदे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आहे एवढेच तुम्हाला करायचे. 80 मार्क्ससाठी 40 प्रश्नांसाठी सफिशियंट आहे. बाहेरचं येणार नाही, बाहेरचं येणार नाही. क्लिअर? त्यासोबत टेस्ट सिरीजमध्ये दुसरा जो आहे तो आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कायदे, ज्यामध्ये महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता अधिनियम आहे. त्यानंतर महाराष्ट्र कामगार संघटना मान्यता आणि कामगार अनुचित प्रतिबंध अधिनियम 1969 आहे. हे दोन्ही मित्रांनो तुम्हाला 10 तारखेला म्हणजे परवाला बघायला मिळतील. याचे सुद्धा 2-2 सेट तयार केलेले आहे 25-25चे, म्हणजे प्रत्येकासाठी 50 प्रश्न इथे सुद्धा दिलेले आहे. आणि एवढे सफिशियंट आहे तुम्हाला करायला, एवढेच तुम्हाला कायदे सुद्धा करायचे. त्यानंतर महाराष्ट्र माथाडी हमाल आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक हे दोन्ही जे आहे हे 11 तारखेला टेस्ट अपलोड होणार. अपलोड होण्याचा टाइम साधारणतः दुपारचा असेल. दुपारी 3 ते 4च्या दरम्यान रोज टेस्ट अपलोड होत जाईल. म्हणजे सकाळपासून तुम्ही अभ्यास करा, रात्रीपर्यंत ती टेस्ट द्या. सकाळपासून अभ्यास करायचा आहे, रात्री टेस्ट द्यायची आहे. प्रॉपर रिव्हिजन करायचं आहे, प्रॉपर अभ्यास करायचा आहे. जर का तुम्हाला खरंच भरतीमध्ये सिलेक्ट व्हायचं असेल, यामध्ये सिलेक्ट व्हायचं असेल, निरीक्षक पदावर जायचं असेल, लेखापाल पदावर जायचं असेल, लघुटंक लेखक पदावर जायचं असेल तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबत महाराष्ट्र कामगार वेद थकबाकी प्रदान अधिनियम आणि महाराष्ट्र दुकाने व आस्थापना यांची टेस्ट आपण 12 तारखेला दुपारी अपलोड करतोय. त्याचे सुद्धा 2-2 सेट तुम्हाला बघायला मिळतील. त्यासोबत महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम आणि बाल कामगार प्रतिबंध नियम व अधिनियम हे आपण 13 तारखेला अपलोड करतोय. या 2 टेस्ट ज्यामध्ये तुम्हाला दोन्ही 50-50चे सेट बघायला मिळतील. त्यासोबत वेठबिगार पद्धत किंवा साप्ताहिक सुट्टी जो अधिनियम आहे हे 14 तारखेला आपण अपलोड करतोय. सेक्युरिटायझेशन अधिनियम 2002, उद्योग अधिनियम 1951 हे आपण अपलोड करतोय 15 तारखेला 2-2 सेटमध्ये. आता इथे जर तुम्ही विचार केला असेल तर लक्षात घ्या, 1, 2, 3 म्हणजे 350 प्रश्न तुम्हाला इथे बघायला मिळतील. लक्षात आलं का? 350 इथे, 225 इथे, लक्षात ठेवायचे. ओके. पुढे सामान्य धारा अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 हा तुम्हाला करायचा आहे. 16 तारखेला आपण अपलोड करतोय. तुमची रिव्हिजन होईल जाईल तोपर्यंत. लवाद व समेट अधिनियम, कामगार कायदे सूट ह्या आपण अपलोड करणार आहे 17 तारखेला. इथे सुद्धा तुम्हाला 2-2 मिळून जाईल. म्हणजे टोटल 50 किती होतात? 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 450 प्रश्न. 450 प्रश्न इथे बघायला मिळतील. म्हणजे जर का तुम्ही एवढे टेक्निकल सब्जेक्ट करत असेल, एवढे इम्पॉर्टंट टॉपिक करत असाल, म्हणजे बघा 4 संहिता, महाराष्ट्राचे कायदे आणि केंद्राचे कायदे एवढे जर केले तर एवढे सफिशियंट आहे. आता तुम्हाला माहित आहे की आपण किती घेतले रे? तर सगळ्यात सुरुवातीला होते 225 प्लस त्यामध्ये घेतले 350 आणि त्याच्या पुढे घेतले आहे आपण 450. बरोबर आहे? 450 बघा किती होतात. 5, 5 आणि 5 10, 12, 1, 3 आणि 2 5, 5 10 हे झाले 1025 प्रश्न तयार झाले आहेत. किती? 1025. पुढे अजून बाकी आहे. त्यानंतर मराठीवर आपण टोटल एक पूर्ण पेपर आणि इंग्रजीवर पूर्ण पदवी लेवलची प्रॅक्टिस, जी की NMMC मध्ये जे प्रश्न नव्हते ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. जे सहाय्यक आयुक्त परीक्षेसाठी आपण प्रश्न घेतले त्यामधला कुठेही इथे कॉपी पेस्ट राहणार नाही. त्यामुळे हे वेगळं आहे. आणि बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञान हे राहणार आहे मित्रांनो 19 तारखेला. म्हणजे 200 प्रश्न इथे म्हणजे 1025 झाले होते, त्याच्यावर 200 हे राहणार आहे. म्हणजेच किती? तुम्हाला 1225 प्रश्न इथं झालेले आहे. किती? 1225 झालेले आहे. तुम्ही म्हणाल की सर 1225च झाले.
मराठी इंग्रजी बुद्धिमापन चाचणी आणि सामान्य ज्ञानही झालंय 1225. त्यानंतर आता आपण 19 तारखेपर्यंत पोहोचलो आहे. किती 19? आपला पेपर आहे 29ला. त्यामुळे फुल लेंथ पेपर पहिला आपला 21 तारखेला अपलोड होणार आहे, जो की टोटल 100 मार्काचा असेल. किती? 100 मार्क्सचा असेल. बघा 100 प्रश्न त्यामध्ये असेल. 100 क्वेश्चन असेल 200 मार्क्ससाठी. लक्षात घ्या, 100 प्रश्न असतील 200 मार्क्ससाठी. हा होणार आहे 21 तारखेला. 3दा सॉल्व करता येणार आहे. किती? 3दा. पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे. पुन्हा दुसरा पेपर येणार आहे 23 तारखेला, फुल लेंथ पेपर. किती? 23 तारखेला. डेट चुकणार नाही, टाइम चुकणार नाही. डेट चुकणार नाही, टाइम सुद्धा चुकणार नाही, कारण की आपले सगळं रेडी आहे. पण एका वेळेस जर सगळं टाकलं तर मुलं कन्फ्यूज होऊ शकतात. बरेचदा एखादा पेपर व्यवस्थित सॉल्व झाला नाही तर मुलं डिमोटिवेट होतात. त्याच्यामुळे आपण हे ना एक सिस्टमॅटिक पद्धत केली. आणि पेपर 3 येणार आहे 25 तारखेला. म्हणजेच काय, 1225 प्लस 300 हे झाले मित्रांनो, हे झाले 1525 प्रश्न. बरोबर आहे. त्यानंतरही जर तुम्हाला वाटत असेल, जर विद्यार्थ्यांना वाटत असेल की पुन्हा 2 पेपर द्यायचा आहे, तर पेपर 4 आणि पेपर 5 हा 26 आणि 27 तारखेला अपलोड केला जाईल, ज्यामध्ये प्लस 200 म्हणजे 1525 प्लस 200 असे टोटल 1725 प्रश्नांचा पूर्ण परफेक्ट एक टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, जी की तुम्हाला निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंक लेखक पदापर्यंत नेण्याचं काम करेल. मित्रांनो, ज्यांचा अभ्यास झालाय, ज्यांनी अभ्यास चालू केलाय, त्यांच्यासाठी परफेक्ट रिव्हिजनसाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला कामी येईल. ओके, ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन लिंकवरून ही टेस्ट सिरीज परचेस करू शकता. खाली लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही ही टेस्ट सिरीज घेऊ शकता. लिंक खाली दिलेली असेल, त्यावरून होत नसेल तर आपलं पिलर्स कोचिंग क्लासेसचं जे ॲप आहे हे तुमच्या प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे. तिथनं डाउनलोड करून तुम्ही ही टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता, जी आहे फक्त आणि फक्त 249ला. आणि प्रश्न किती राहणार आहे सांगायची गरज नाही, ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे. सर इम्पॉर्टंट कायदे किती आहे? इम्पॉर्टंट कायदे एवढेच आहे. याच्या बाहेरचे कायदे करत बसू नका. 4 संहिता करा, एवढे महाराष्ट्राचे कायदे करा आणि एवढे केंद्राचे कायदे करा, सफिशियंट आहे. किती? सफिशियंट. आता बाकीच्यांच्या पण टेस्ट सिरीज आहे, यामध्ये वेगळं काय आहे तर तुम्हाला माहित आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याच्या आधी पण आपल्या टेस्ट सिरीज सॉल्व केल्या आहे. आपल्या प्रश्नांची पद्धत ही वेगळी आहे. तुम्हाला लक्षात येईल, क्वेश्चन सॉल्व करताना आपण ज्या पद्धतीचे क्वेश्चन घेतले आहे ते मीडियम, इझी आणि कठीण या तिन्ही पद्धतीने घेतले आहे. म्हणजेच काय, पहिला पेपर तुम्ही देताय तर 100% तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील आणि दुसऱ्या पेपरला तुम्हाला थोडं टफ जाणवेल. म्हणजे तिथे तुम्हाला लक्षात येईल की आपलं कुठेतरी चुकतंय तर काय चुकतंय, त्यासाठी आपण ही टेस्ट 3दा देता येणार. म्हणजे तुम्ही यापैकी कोणताही पेपर द्या, फुल लेंथ पेपर द्या, मराठी नॉन टेक्निकलचा टॉपिक घ्या किंवा टेक्निकलचा टॉपिक घ्या, 3 वेळा तुम्ही पेपर सॉल्व करू शकता. क्लिअर? तर ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज परचेस करायची आहे त्यांनी ही टेस्ट सिरीज परचेस करून घ्या आपल्या ॲपवरनं. अजून काही मदत लागली असेल किंवा काही तुम्हाला हेल्प लागत असेल तर जो स्क्रीनवर तुमचा नंबर दिसतोय या नंबरवर व्हॉट्सॲप करून किंवा कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची जी काही कन्फ्युजन असेल किंवा जे काही तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही क्लिअर करू शकता. थांबतोय मित्रांनो, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.